शहराला धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभली असून ही परंपरा जतन करण्याचे काम ऐरोली दिवा गावातील ग्रामस्थांनी जपून ठेवले आहे। दिवा गावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ नाशिक दिंडोरी यांच्या माध्यमातून दिवा कोळीवाडा आध्यात्मिक केंद्र ऐरोली यांच्या माध्यमातून श्री दत्त जयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे 12 वर्षापासून करण्यात येत आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या दरबारात ऐरोली तसेच नवी मुंबई परिसरातील स्वामी भक्त या सप्ताहात सहभागी होऊन आपापल्या परीने सेवा देत आहेत। महिला पुरुष भक्तगण यांनी प्रदक्षिणा घालून पालखी सोहळा काढून श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात। या सप्ताहातील पहिल्या दिवशी आरतीचा मान श्री स्वामी भक्त रवींद्र पाटील व त्यांची पत्नी वैशाली पाटील यांना देण्यात आला। या प्रसंगी मंडळाच्या वतीने पाटील दाम्पत्यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे आरती करत सेवा केली। याविषयी ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनी बोलताना सांगितले, आज या ठिकाणी दिवा कोळीवाडा अथर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या मूल स्वामी मंत्राचं खऱ्या अर्थानं आज या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिवा कोळीवाडा या ठिकाणी यांच्या माध्यमातून जपलं जाते। आज तुम्ही या ठिकाणी पाहाल की शक्ती आणि भक्तीचा हा योग आहे आणि हे नाम जप आणि हा दत्त जयंती निमित्त हा सप्ताहाचं या ठिकाणी आयोजन केलंय। मी खरंच ऋणी आहे या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिवा कोळीवाडा यांचं की यांनी माझ्यासारख्या सेवेकरीला आज या ठिकाणी आरतीचा नैवेद्याचा पहिल्याच दिवशी हा जो सप्त्याचा या ठिकाणी आरतीचा मान दिला, त्यामुळे मी त्यांचं सतत आभार मानतो। असं आहे या ठिकाणी आज हा दत्त जयंती उत्सव आहे आणि हा सप्त्यामध्ये हा भक्ती आणि शक्तीचा हा योग आहे की जेणेकरून लोकांमध्ये एक नाम जप स्वामी नेहमी सांगतात की अथर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्याच मूल मंत्राचं स्वामी मंत्राचं या ठिकाणी जपणूक तुम्ही पाहत असाल आणि स्वामी खरंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही संकट असतील ते नक्कीच ते दूर करतील अशी या ठिकाणी मी प्रार्थना व्यक्त करतो। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ 8 सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध 18 विषयांवरती विनामूल्य प्रश्न उत्तरे व मोफत मार्गदर्शन देखील केले जाते। याविषयी काही स्वामी भक्तांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, मी श्री दिनेश बलराम मडवी या दिवा कोळीवाडा केंद्राचा अध्यक्ष म्हणून काम पाहत असतो। सेवा केंद्र दिवा कोळीवाडा तसेच पंचक्रोशीत आपल्या कोपरखणेपासून ते दिघ्यापर्यंत असलेल्या केंद्रांतर्फे हा सप्ताह आयोजित केलेला आहे। आज 2012 पासून हा सप्ताह इथे दिवा कोळीवाडा गावात खूप उत्साहात साजरा केला जातो। या संपूर्ण सप्ताहात गुरुचरित्र पारायण, विविध ग्रंथ तसेच जप तप आणि यज्ञ असे तिन्ही प्रकारचे सेवा इथे आपण आयोजित करत असतो। आपण बाजूलाच आपल्या यज्ञभूमी असेल त्या यज्ञभूमीमध्ये आपण 12 वास्तुशांतीसाठी जी परिचित असतात अशी मंडळ मांडलेली असतात। जवळजवळ नाही करून परिसरातील 35 महिला सेवेकरी पुरुष सेवेकरी या यज्ञ भूमीमध्ये याज्ञिकी म्हणून काम करत असतात। तसेच आपल्या या मार्गात 18 विभाग चालतात। या 18 विभागामध्ये प्रश्नोत्तर विभाग, जनकल्याण विभाग, पशु व गोवंश विभाग तसेच याज्ञिकी विभाग असे विविध प्रकारचे 18 विभाग चाललेले असतात। आपल्या या संपूर्ण दिंडोरी प्रणित मार्गाचा 80% समाजकारण व 20% अध्यात्म या जोरावर आपण सेवा रुजू करत असतो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ या स्वामी केंद्रातर्फे मार्फत आमचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्याला 18 विभागाचे या कार्यामध्ये काम दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या इथं बालसंस्कार विभाग,
चालला जातो. गुरुमाऊली नेहमी म्हणतात की संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. या राष्ट्राला आता टिकवायचं असेल तर संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व या मार्गाने आम्हाला सांगितलेले आहे. तसंच गर्भसंस्कार, शिशुसंस्कार या मार्गाने आम्हाला इथं सांगितलेलं आहे. तसेच 18 विभागाचं काम इथं केलं जात आहे. मग कायदेशीर विभाग असेल किंवा पशुवर्धन विभाग असेल, अशा विविध प्रकारचे मार्गदर्शन या केंद्रामध्ये दिलं जातं. श्री स्वामी समर्थ.